सायकलवाला गेलो डायरेक्ट. मग इथं सायकलचा लॉक राहिलेला तो लॉक लावायला आलो. लॉक लावला आणि मग आता मी वरती चाललो. परत वरती गेलो. आता काय असेल तुम्हाला माहिती आहे, शिफ्ट ब्लॉगमध्ये आपण रात्री साहिलचा बड्डे सेलिब्रेट केला. म्हणजे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा तो ब्लॉग. खूप मजा केली आम्ही तिथं, बड्डे सेलिब्रेट केला. आता चला आता नंतर बघू. नंतर चाललं रिक्षा स्टँड चालू असलं आता बघू काय. घरी आलो. वडापावचं दुकान काय बंद होता. काकाला घरी आहे. आता सायकल थांबवली बघा. सायकलला स्टँड लावला. चला आता बघू आता काय म्हणतो काका. दुसरीकडे जायचं असेल तर जाऊ, नाही तर मग काय. चला तर काय माझा अभ्यास करून झालताच तेवढंच मम्मी हॉस्पिटलमधनं आली. पप्पाला ॲडमिट केलेलं म्हणून मामा चालते. हो मम्मी हॉस्पिटलमधनं आली. रुईला वाटतं मम्मीने मारला म्हणून रुई रुसले. हे बघा. तर आता मम्मीने वडापाव घेतला काय आणलाय खायला आम्हाला चौकांना. आता दक्षू येत आहे दक्षवंतनो. माझ्या नंतर क्लासला जाईल तेव्हा दाखवतेच मला. चला समोरच्या ग्राउंडवर आमचे आले मित्र खेळायला. तर मी पण त्यांच्यासोबत चालू खेळायला. आता बघू तर काय करणार. आता ही भिंत टाकून जायला लागल. आता टाकलं लागत मला. तर काहीच भिंतीच्या पुढं आलो. आता इथं खेळायला घेतलं. आता मी पण खेळायला जाईन आणि मग बघू नंतर आता खेळू जातो. भावांनो मला आता समजलं की 4चा क्लास आहे. समोरचा बोलवायला आला. समोर क्लासला येणार होता. मग त्याला मी वरती पाठवलं चावी आणि बॅग घ्यायला. आता तो बॅग घ्यायला गेला आहे. मी ग्राउंडवरनं तसंच धावतो तो बोलवायला आला. तर आता समर्थ वरतून खाली येते. मी सायकल घेऊन रेडी आहे. हे बघा तो काय समर्थ आला माझी बॅग घेऊन. आता आम्ही निघतो डायरेक्ट क्लासला. परत टीचर ओरडतील असं वाटते मला. त्याला बघू नंतर. काहीच ईशानने कुठेतरी समर्थाची बॅग ठेवली. हे बघ समर्थ बॅग शोधतंय. इथं सगळा ग्रुप बसला आहे. इथं ग्रुप बसले. हे बघा सगळा ग्रुप आहे इथं. समर्थ तुझी बॅग कुठे आहे. आता बॅग कुठं ठेवली असेल तुला काय वाटते. ईशाननी बॅग लपवले. समर्थ जा तू ईशानची सायकल घेऊन. तर काय तर आता समरची बॅग भेटली आहे बघा. समर्थ कांड उगली करते. फक्त अशीच कांड उगली झाली किंवा नंतर वांदे समरचे. ईशाननी लपवलेली बॅग. हे बाई ईशाननी समर्थाला चापटवला. आणि समर्थ बघू काय करते. समरची यूट्यूब इज्जतीचा फालुदा झाला आहे. त्याच्या घरातल्यांनी बघायला पाहिजे. बघा तिचा ग्रुप बाते करते. आता आम्हाला वरती जायचं आहे. डायरेक्ट क्लास सुटला. बाय. ट्युशन सुटला. मी आलो खाली. आता मम्मीने फोन केलेलं तर बाजारात जायचं होता म्हणून टीचरना फोन केलेला. म्हणून टीचरने आपलं लवकर सोडला. आम्ही वाचलो. रिव्हिजन पण झालेली आहे. आता डायरेक्ट घरी गेलो भेटलो. मार्केटची जाऊन आता मार्केटची जाऊन चाललो आहे. ते वाटण भिजलेली भाजी आणायला. आता भाजी कुठं तर ते तर समजत नाही. आता बघू तिथं चाललो तिथं भेटली तर ठीक. नंतर मग डायरेक्ट कॉलेजमध्ये जायला लागेल. तर मी काल आलो तर ओमकार सरात आणि अनुष्का हे भेटलं. आता मी चाललो होता नंतर बघ. आता इथं भाजी घ्यायला सेक्टर 5ला भाजी घ्यायला आलो. आता मग भाजी घेऊन जाईल. इकडं वाटाणा हॉस्पिटलमध्ये जायचं. काहीच आता मी बिर्याणी लोकेशनला आलो. इथं 1/1 फ्री आहे. आता बघूया. इथं सर थांबला आहे लाईनीला. आता आम्ही इथं खायला आलो आहे. आता इथून घेऊ पार्सल आणि घरी जाऊन खाऊ. त्याला नक्की गोष्ट बाईला पोरगी सोडून गेले. बघा बाई डिप्रेशनमध्ये. तरी तो वर तर हसलं दाखवते. आता बघू काय होते. चला इथं बिर्याणी संपली. आता ओमकार पण उभा राहून कंटाळला आहे बघा. ओमकार फोन घेऊन बसलाय. ओमकार ऐकर आहे बघा बिर्याणी लोकेशन. आता बिर्याणी संपली तर अर्धा पाऊण तास लागला असं व्हायला. आता बघू झाली तर मग जाऊ घेऊन. त्याच्यामुळे लागलं. चला तर मला मी 2 बिर्याणी आणू शकलो. आता सायल्याला उभं केलं. 1 बिर्याणी आणायला 1 आता ओमकार विक सगळे थांबले. तो दादाच कंटाळला आहे. बिर्याणी संपत आली. आता हा बिर्याणी लोकेशन सेक्टर 5ला आहे. कर्नाटका बँक समोर. इथं नक्की या. उद्याचा दिवस ऑफर आहे. त्याच्यानंतर सिंगल आहे. चला आता मी आलो 7 स्टार चायनीजमध्ये. आता इथं खायला मागवलं आहे. आता बघू चला डायरेक्ट नंतर घरी गेलो. तर काहीच आता मी घरी पोचलो. आता
मग आज 6 व्लॉग मी आजच आता एंड करतो. मग आता आज मी एडिटिंग करेन आणि मग संध्याकाळ 2-3 वाजेपर्यंत टाकेन. चला बाय.